नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक पेट ओनर्सना थोडंसं टेन्शन देतो. हो, बरोबर ओळखलत, आपल्या लाडक्या प्राण्यांची नखं कापणे. तो जमिनीवरचा क्लिक 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 आवाज हा फक्त एक किरकोळ आवाज नाहीये बरं का. उलट आपले पाळीव मित्र आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत. हा आवाज म्हणजे एक सिग्नल आहे की आता त्यांच्या नखांची काळजी घ्यायची वेळ आलीय. कारण वाढलेली नखं त्यांना खरंच खूप त्रास देऊ शकतात. आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. पण घाबरू नका. चांगली गोष्ट ही आहे की आपण हे काम घरी आरामात करू शकतो. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की नखांची काळजी घेणं इतकं महत्वाचं का आहे, त्यांच्या आरामापासून ते आरोग्यापर्यंत. हे बघा, जेव्हा नखं व्यवस्थित कापलेली असतात तेव्हा त्यांच्या शरीराचं वजन पंजाच्या गादीवर अगदी व्यवस्थित विभागलेलं असतं. पण जेव्हा नखं वाढतात ना, तेव्हा त्यांचे पाय नैसर्गिक अँगलमध्ये वागतात आणि याचा थेट परिणाम म्हणजे त्यांच्या सांध्यांवर खूप ताण येतो. ही काही लक्षणं आहेत ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जसे की फरशीवर चालताना तो क्लिक क्लिक आवाज येणं, उभं असताना नखं जमिनीला टेकणं, नखं अशी वाकडी किंवा आकड्यासारखी दिसू लागणं, किंवा मग ते सारखे आपले पंजे चाटत किंवा चावत असतील. कधीकधी तर ते लंगड्यालाही लागतात. ही सगळी धोक्याची लक्षणं आहेत. आता आपल्याला महत्त्व तर कळलं, पण नखं कापताना सगळ्यात जास्त भीती वाटते ती क्विकची, बरोबर ना? चला तर या क्विकबद्दलच जाणून घेऊया, म्हणजे ती भीती कायमची निघून जाईल. तर हे क्विक म्हणजे नक्की काय? हा नखाच्या आतला एक जिवंत आणि संवेदनशील भाग असतो. त्यात रक्तवाहिन्या आणि नसा असतात. आणि जर तो चुकून कापला गेला तर त्यांना खूप वेदना होतात आणि रक्तही येतं. म्हणूनच आपल्याला त्याची भीती वाटते. आता इथे एक गंमत आहे. ज्या प्राण्यांची नखं हलक्या रंगाची असतात, म्हणजे पांढरी किंवा पारदर्शक, त्यात तो गुलाबी रंगाचा क्विक आपल्याला सहज दिसतो. त्यामुळे तो कापला जाण्याची शक्यता कमी असते. पण ज्यांची नखं गडद किंवा काळ्या रंगाची आहेत तिथे मात्र क्विक दिसत नाही आणि म्हणूनच आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. मग गडद नखांचं काय करायचं? तर त्याचं एक सोपं रहस्य आहे. एकाच वेळी खूप जास्त नखं कापायचं नाही, अगदी थोडं थोडं कापायचं. अगदी 1-2 मिलीमीटर कापल्यावर थांबायचं आणि कापलेल्या नखाच्या मध्यभागी बघायचं. तिथे आपल्याला एक राखाडी पांढरा अंडाकृती आकार दिसायला लागतो. आणि हा आकार दिसला की समजायचं, बस इथेच थांबायचं आहे. याचा अर्थ क्विक अगदी जवळ आला आहे, त्या नखाचं काम झालं. चला, आता आपल्याला सगळ्यात भीतीदायक भागाबद्दल माहिती मिळाली आहे. आता बघूया की या पेट पेडिक्युअरसाठी आपल्याला कोणती साधनं लागतील. आपल्या टूलकिटमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी हव्यात. एक म्हणजे धारदार पेट नेल क्लिपर्स. ते कात्रीसारखे किंवा गिलोटिन स्टाईलचे असू शकतात. दुसरं, नेल ग्राइंडर. हे ऑप्शनल आहे नखांना गुळगुळीत करण्यासाठी. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टिप्टिक पावडर. चुकून रक्त आलं तर ते थांबवण्यासाठी. कॉर्नस्टार्च सुद्धा चालतं. आणि चौथं म्हणजे आपल्या मित्राला खुश करण्यासाठी त्याचे आवडते पदार्थ किंवा ट्रीट. ओके, तर आपली सगळी तयारी झाली आहे. आता आपण थेट कृतीकडे वळूया. कुत्र्याची आणि मांजरीची नखं कशी कापायची ते सविस्तर पाहूया. कुत्र्यांच्या बाबतीत एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. सुरुवात अगदी हळू करायचीय, कारण हा विश्वासाचा खेळ आहे. तर कुत्र्याची नखं कापताना काय करायचं? सगळ्यात आधी रोज त्यांचे पंजे हाताळायची सवय लावा. ट्रीट देत देत. मग त्यांना एका आरामदायक स्थितीत बसवा किंवा झोपवा. पंजेची गादी हळूच दाबून नख बाहेर काढा. आता 45 अंशाच्या कोनात अगदी छोटे छोटे म्हणजे 1-2 मिलीमीटरचे तुकडे कापा. जर नखं गडद असतील तर प्रत्येक कापानंतर तो राखाडी गोल दिसतोय का ते तपासा. आणि हो, पायाच्या वरच्या बाजूला असलेले ड्यूक्लॉज कापायला विसरू नका. आता वळूया मांजरांकडे. मांजरांसाठी एक खास पद्धत आहे जिला परिटो मेथड म्हणतात. खूपच मजेदार नाव आहे नाही का? मांजरींसाठी काय करायचं? तर एक शांत वेळ निवडा, जसं की मांजर झोपेत असेल तेव्हा. मग तिला एका टॉवेलमध्ये हळूवारपणे गुंडाळा. फक्त एक पंजा बाहेर ठेवा. पंजाची गादी दाबून नखं बाहेर काढा. आणि लक्षात ठेवा, फक्त टोकदार पांढरं टोक कापायचं आहे. गुलाबी क्विकला धक्का लागता कामा नये. जर मांजर घाबरली किंवा त्रास द्यायला लागली तर थांबा. एकावेळी 1-2 नखं कापली तरी चालतील. आणि शेवटी तिला ट्रीट देऊन किंवा तिच्यासोबत खेळून शाब्बासकी द्या. चला, आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. हे सगळं एकदाच करून भागणार नाहीये. याला एक नियमित सवय कशी बनवायची यासाठी काही टिप्स बघूया.
या काही प्रो टिप्स आहेत. शक्यतोवर ते लहान पिल्लं असतानाच ही सवय लावा. नेहमी सकारात्मक राहा, त्यांना शाबासकी द्या, कधीही शिक्षा करू नका. जर नखं खूपच लांब असतील तर आठवड्यातून एकदा थोडी थोडी कापा, म्हणजे क्विक हळूहळू मागे जातो. आणि जर तुमचा पेट क्लिपरला खूपच घाबरत असेल तर ग्राइंडर वापरून बघा. पण समजा हे सगळं करूनही आपला पेट खूपच घाबरत असेल किंवा अजिबात सहकार्य करत नसेल तर? अशा वेळी अजिबात संकोच करू नका. एखाद्या प्रोफेशनलची म्हणजे पशुवैद्य किंवा ग्रूमरची मदत घेणं यात काहीच गैर नाही. खरं तर हे त्यांच्या आरोग्यासाठी उचलले